बरं, मी ना एक गोष्ट शेअर करते हां. आज ग्रहण आहे की नाही, खग्रास ग्रहण आहे. आता त्याला वेध चालू झाले. तर आमची आजी होती त्यावेळी आम्हाला लहानपणाची आठवण ना. आमची आजी आम्हाला गोष्ट सांगायची. पण आम्ही गावी होतो, गावीच लहानाचे मोठे झाले. तर ग्रहण असेल ना तेव्हा त्या काळात किती लोक तयारीत राहायची. परत आता काय, जाऊ दे असं दे, काय ग्रहण आहे काय पाळायचं. तेव्हा ती पूर्वी प्रत्येक पाण्यामध्ये तुळशीची पानं टाकायची. ग्रहण झाल्यावर नाही तर पाणी असेल तर काय गावाला विहिरीचं वगैरे पाणी टाकाय, मग ते पाणी ओतायचं. मग सगळी भांडी घासणार आणि मग ते पाणी परत भरून ठेवायचं, नंतर पियाचं. पण रांगोळ्या करायच्या, अशी लोक पाळायची. कारण होतं त्यामागे एक काल्पनिक गोष्ट असेल. तर आपण म्हणतो की माणसांवरच कर्ज असतं, तर देवावर पण कर्ज असतं अशी आमची आजी सांगायची. मग आमच्या हातामध्ये ना तांदूळ द्यायची. कारण की आम्ही ना 14 भावंड होतो, म्हणजे तिची नातवंड चुलत वगैरे धरून. मग आम्ही त्यावेळी एकी असायची आमची. आणि त्या आमच्या हातामध्ये तांदूळ दिले जायचे. आणि सगळेच मोठे लोक, सगळे आमचे काका काकी सगळे, प्रत्येकजण ग्रहण लागलं, ग्रहण दिसलं की ओरडायचे. काय 3 तांदूळ घे आमच्या देवाला, सोड गिरा सोड. 3 तांदूळ घे आमच्या देवाला, सोड गिरा सोड. म्हणजे अशी त्या आमच्या आजी आम्हाला सांगायची की जर आपल्यावरच कर्ज नसतं, मानवावरच कर्ज नसतं, तर देवावर पण कर्ज असतं. म्हणून ते ग्रहण लागतं, तो गिरा येतो, त्याच्या घरी कर्ज वसुली करायला जातो तो, त्याला गिरा म्हणतात. असे कल्पना ठेवायची. आणि मग काय सगळं सुतक पाळायची. त्या खातं तो तसं त्रास देतो ना देवाला, मग ते सगळं आपण पाळायचं. म्हणून पाळायच्या. आणि मग नंतर ते ग्रहण सुटलं की नंतर आंघोळ्या, सांगितलंच मी मगाशी पण, तर आंघोळ्या करायच्या. नंतर कपडे धुवायला जायचं, परत पाणी नवीन भरायचं, झाडझूड करायची, जेवायचं ना बरं का तर देव संकटात आहे ना. देव संकटात असल्यामुळं आपण काही खायचं नाही. पण आताच्या काळात कोण पाळतं आहे का सांगा बरं, कुणालाच माहिती नाही. ग्रहण सकाळ उठले की आहेत मोबाईल हातात, आहेत बघतायत सिरियल आहे. 10-10, 11-11 वाजेपर्यंत उठतच नाही. तर ग्रहण आहे तर कोणता उठणार पण नाही. आज तर काय होळी, खेळणारे खेळतील. चुकलं असेल माफ करा.